नाथ महाराज की जय। तक्षकाने राजा परीक्षितींना दंश केलेला आहे आणि राजा परीक्षितींचा मृत्यू झाला। पाहायला असं भेटतं की राजा परीक्षितींनी आपला मृत्यू होऊ नये याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले। अत्यंत कडक अशा प्रकारची सुरक्षा किंवा कवच आपल्या आजूबाजूला राजा परीक्षितींनी तयार केलं। प्रत्येक जीवाला असं वाटतं माझाही मृत्यू होऊ नये, म्हणून स्वाभाविक सगळेजण प्रयत्न करतात। मृत्यूची घटिका जरी आलेली असेल की आता मृत्यू होणार आहे, हे निश्चित झालेलं आहे, शिक्कामोर्तब झालेलं आहे, तरी माणसाला कुठेतरी आशा शिल्लक राहते जीवन जगण्याची की नाही अजूनही काहीतरी होईल, मी मरणार नाही। हे कुठपर्यंत माणसाचं चालू राहतं, जीवाचं चालू राहतं, जोपर्यंत मृत्यू होत नाही तोपर्यंत, म्हणजे जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक आशा मनामध्ये तशीच जिवंत राहते की नाही नाही मी मरणारच नाही, मी मरू शकत नाही, मी मरू शकत नाही, अशी आशा शिल्लक राहते। आशा भंग होते त्यावेळेला ज्यावेळेला त्यालाही कळतं, म्हणजे मरणाऱ्यालाही कळतं की मी मरणार आहे। बरं, मी मरणार आहे हे मरणाऱ्याला कळालं, आशा नाहीशी झाली का? नाही, आशा नाही नाहीशी झाली। मग काय झालं? मृत्यूमधून सुटण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले। काय प्रयत्न केले मरू नये म्हणून? अन्न खात आहोत मरू नये म्हणून, पाणी पित आहोत मरू नये म्हणून, श्वास घेणं बंद केला का आपण श्वास घेत आहोत, कारण आपल्याला माहित आहे श्वास बंद झाला की मी मरणार। याच्या पुढे जाऊन काय प्रयत्न आहेत? याच्या पुढे जाऊनचे प्रयत्न असतात की ज्या वेळेला एखादा आजार शरीराला होतो त्यावेळेला दवाखान्यात आपण धावत पळत जातो, धडपड करत जातो, नाना प्रकारचे उपचार, शेवटी उपचार ग्रहण करून सुद्धा, उपचार घेऊन सुद्धा मृत्यू येतोच आपल्याला। आणि जसा आजपर्यंत अनेकांना आला, मग कोणी म्हणेल महाराज उद्या तुमचं काही दुखायला लागलं तर तुम्ही दवाखान्यात जाणारच नाही का, ते सांगा। म्हणजे तुम्ही दवाखान्यात जाणार नाही, दुखायला लागलं तर असेच बसून राहताल। अजून याच्यातली एक गंमत अशी आहे, माझं आधी उत्तर देतो, मी तर दवाखान्यात जाईल बरं का, भीती वाटते मला। पण याच्यातलं उत्तर असं आहे, दवाखान्यात जरी एखादा गेला, निमित्ताला जरी त्यांनी उपचार घेतले तरी सुद्धा त्यांनी मृत्यूच्या अगोदर ज्ञान मिळवून घेतलं पाहिजे, तो ज्ञानी होऊन गेला पाहिजे। त्याला हे ज्ञान झालं पाहिजे की नाही मी उपचार घेतोय, मी गोळी खातोय, मी दवाखान्यात आलो, पण मला एक गोष्ट माहीत झालेली आहे की हा देह पडणार आहे, अर्थात मी मरणार आहे। हे ज्याला ज्ञान होतं त्याला मृत्यूचं भय राहत नाही, त्याला मृत्यूची चिंता राहत नाही। आणि अशा मृत्यूच्या भयातून जो निवृत्त झाला, मृत्यूच्या चिंतेमधून जो निवृत्त झाला, आता जाऊ द्या ना हो त्याला दवाखान्यात, तुम्ही त्याला घरी ठेवा का तुम्ही त्याला दवाखान्यात न्या, तुम्ही त्याला औषध द्या का बिना औषधाचं त्याला ठेवा, अहो त्यांनी या जगतातलं जे अंतिम सत्य आहे ते इथं त्याच्या हृदयाला, अंतरात्म्याला कळून गेलंय। असाही कोणी प्रश्न विचारू शकतं की भले भले महात्मे, कथा सत्संग करणारे, संन्यासी महात्मे, तपसाधना करणारे, ज्यांनी हे सगळं ज्ञान मिळवून घेतलेलं आहे, ते सुद्धा दवाखान्यात गेलेले आम्ही पाहिले, मग का गेले दवाखान्यात?
कशासाठी औषध पाणी त्यांनी घेतलं? मी तर म्हणेल उद्या एखाद्या साधूला दुखायला लागलं तर त्यांना आवर्जून दवाखान्यात घेऊन जा. साधू आहे म्हणून घरात ठेवणार का? तुम्ही साधूला घरी ठेवणार का दवाखान्यात नेणार? याच्याने साधूचं अंतःकरण सुखी दुःखी होत नाही. ज्यांनी हे रहस्य जाणलंय महाराज, बस तो रहस्य जाणून मौन झालेला आहे. तो मौन झाला. मौन होऊन त्यांनी काय केलं? तुका म्हणे उगेची रहा, होईल ते सहज पहा. होईल ते सहज पहा. हे सहज पाहणं, तुम्ही मी छोट्या मोठ्या गोष्टी सहज पाहू शकतो महाराज. थोडी फार संकट जीवनामध्ये आली, माणसं म्हणतात चला हो जाऊ द्या, सोडा, चला पुढे चलत राहा, चला चला चला. पण साधू संत जन्ममृत्यूच्या वेळेला सुद्धा अगदी सहजतेनं जन्ममृत्यूकडे पाहतात, की जन्माचं त्यांना सुखही नाही आणि मृत्यूचं दुःखही नाही. फक्त एवढंच आहे की आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून सरळ वाक्य नेहमी ऐकायला भेटतं. मृत्यू होणार आहे, आपला मृत्यू होणार आहे, आपला आपण सगळेच मरणार आहोत, सगळेच मरणार आहोत. घरी राहिलो तरी मरणार, खाल्लं तरी मरणार, पाणी पिलं तरी मरणार, दवाखान्यात गेलो तरी मरणार, मरण सगळ्यांना येणार. एवढं सरळ वाक्य आपण सगळीकडे ऐकत राहतो. पण आता करायचं काय आहे? मृत्यू होऊ नये याच्यासाठी तुम्ही काही उपाय सांगणार आहात का? काही अमृत वाटपाचा कार्यक्रम होणार आहे का? तर बोला पुढचं. काही असं औषध देणार आहात का? काही वनस्पती, काही जडीबुटी देणार आहात का? तर काहीतरी मजा आहे बा. नाही तर हे सगळं माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की असं सांगणाऱ्याला सुद्धा ज्या वेळेला मृत्यू सदृश परिस्थिती उत्पन्न होते त्यावेळेला तोही प्रयत्न करतो, नाही असं नाही. मृत्यूमधून सुटण्याचे प्रयत्न करणं वाईट नाही. सावधानतेने ऐका हे वाक्य. कशासाठी हे स्पष्टीकरण द्यावं लागतं आहे की इथं जसा सामान्य प्रापंचिक काही आजार झाला तर लगेच दवाखान्यात जातो, त्यात आश्चर्य नाही. एखाद्या साधूला सुद्धा तुम्ही दवाखान्यात जाताना पाहिलं असेल, त्याच्यासाठी हे स्पष्टीकरण चाललंय. हे उगे, तुका म्हणे उगेची रहा आणि होईल ते सहज पहा, याचं तात्पर्य काय आहे? ह्या वाक्याच्या तात्पर्याचाच एक भाग असा आहे की ज्याचा एक अर्थ आपण असा घेतो की साधू झाला म्हणजे त्यांनी प्रयत्न सुद्धा करू नये. पण मृत्यूला डोळ्यासमोर पाहून सुद्धा तितक्याच सामान्य पद्धतीनं प्रयत्नाला सुद्धा प्राधान्य देणं हे त्या साधूचं सहज पाहणं असतं. या जगताचं, या ब्रह्मांडाचं एक सूत्र आहे, एक रहस्य आहे, एक गुप्त गोष्ट अशी आहे. आपण वाक्य ऐकतो पण वाक्यावरती आपली बुद्धी फार कमी वेळेला विचार करत असते. सत्संगामध्ये दिवसभरातून किती वाक्य आपल्या कानावरती पडतात त्याचं काहीच गणित नाही, मोजमाप नाही. पण एक गोष्ट सांगू का? आपण जिथं कुठं जाऊन सत्संग ऐकत असताल महाराज, कोणत्याही वक्त्याच्या मुखातून सत्संग चर्चा, शुद्ध आत्मचर्चा, भक्ती चर्चा आपण जर का ऐकत असताल ना, त्या सत्संगामधून आपल्याला काही ना काहीतरी बोध प्राप्त होतोच. सत्संगाच्या मंडपातलं एकही वाक्य फुकट नसतं किंवा ते वाया जात नाही. पण ही गंभीरता साऱ्याच श्रोत्यांना एकाच वेळेला कळेल असं नसतं. सगळेच श्रोते एकाच वेळेला सत्संग ऐकतात, वाक्य ऐकतात, सगळं करतात आणि एकदा नाही, अनेक वेळेला. आपणच किती वेळेला एकत्र येऊन विराजमान होऊन सत्संग करत आहोत महाराज या ठिकाणावरती. आतापर्यंत श्रवण केलेल्या सत्संगामधून जेवढी वाक्य आपल्या श्रवणामध्ये आली त्या वाक्यांवरती घरी गेल्यानंतर किती जणांनी गंभीरतेने बारकाईनं विचार केला की हे वाक्य मी आज ऐकलं पण मला जरा विशेष वाटलं हे वाक्य. त्याचा परिणाम काय झाला पाहिजे? एक तर
ऐकणाऱ्याला हे वाटलं पाहिजे की नाही मला हे वाक्य पटलंय, नसता म्हटलं पाहिजे नाही मला पटलं नाही, आणि त्याचे यथायोग्य कारण आपल्याला देता आली पाहिजेत की हे वाक्य का पटलं नाही. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की श्रवण करणाऱ्या श्रोत्याला हा अनुभव आला पाहिजे किंवा त्याची बुद्धी त्या वाक्यावर विचार करण्यासाठी प्रवृत्त झाली पाहिजे की नाही, या वाक्यामध्ये काहीतरी रहस्य आहे, हे वाक्य उत्तम आहे, हे वाक्य फार सुंदर आहे, मला आवडलं. श्रोत्यांचे भरपूर प्रकार सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, वेगवेगळे प्रकार. आता त्याची चिकित्सा फार सखोल होऊन जाईल महाराज, परंतु अशा पद्धतीनं जो सत्संगातून श्रवण होणाऱ्या वाक्याला आपल्या अंतःकरणामध्ये स्थान देतो, विचार करायला सांगितला. किती वाक्य सत्संग आपल्याला देतो, की कथा शब्दा परत आपल्या अंतःकरणावरती ज्ञानाचा प्रहार करत असते. शब्दा परत इथं ज्ञान आहे, शब्दा परत सूत्र आहेत, शब्दा परत सिद्धांत आहेत. इथं म्हणजे माझं व्यक्तिगत वक्तव्याची भाषा मी करत नाही, इथं म्हणजे सत्संगाच्या मंडपात, अध्यात्माच्या मंडपात, शास्त्राच्या चिंतनामध्ये शब्दा परत वाक्या परत बोध आहे. असे वाक्य आपल्या कानावरती अनेक वेळेला पडत असतात, परंतु आपण त्या वाक्यावरती विचार करू शकत नाही किंवा विचार करत नाही. ही सुद्धा एक फार मोठी आपल्या समोरची समस्या आहे. आणि ही समस्या जास्त प्रमाणामध्ये आपल्या समोर असल्यामुळे, आपल्या सगळ्यांच्या समोर असल्यामुळे, आपण जो सत्संग ऐकतो ह्या सत्संगाचा जेवढा शुद्ध परिणाम आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे तेवढा शुद्ध परिणाम आपल्या जीवनामध्ये होत नाही. ही आपली अडचण आहे. ही सगळ्या समाजाची, ही सत्संग श्रवण करणाऱ्यांची, कथा कीर्तन श्रवण करणाऱ्यांची, गाणाऱ्यांची सुद्धा अडचण आहे महाराज. वक्ता एखादा वाक्य ज्या वेळेला बोलतो आहे त्यावेळेला वक्त्याला कळालं पाहिजे त्या वाक्याच्या पाठीमागचं रहस्य एक बाजू आहे, आणि श्रोत्यांनी ते वाक्य ऐकल्यानंतर त्या वाक्यावरती विचार करण्यासाठी तत्पर झालं पाहिजे. हे कशासाठी सांगतो आहे मी सगळं आठवण करून देतो तुम्हाला, की आपण मृत्यूबद्दल अनेक वेळेला ऐकत असतो. सगळीकडून आपल्याला ऐकायला येतं आपण मरणार आहोत, मरणार आहेत, सगळेच मरणार आहेत. हे वाक्य आपल्याला आता पाठ झालेलं आहे. काही खरं नाही, हे सगळं नाशिवंत आहे, अशाश्वत आहे, असार आहे. पुढं काय केलं आपण? हे ऐकून झाल्यानंतर पुढं केलं काय? काय केलं? काहीच केलं नाही. बस एवढं माहित झालं ना आता आम्हाला मरणार आहोत, मरणार आहोत. आता काय? पहा, एक 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 पायरी असते. एक टप्पा असा होता ज्या वेळेला आपण हे सुद्धा ऐकलं नव्हतं की हे नाशिवंत आहे, हे सगळं आसार आहे, आपण मरणार असतो, मरणाच्या वेळेला काय होतं, नंतर काय, अगोदर काय, मध्ये काय. आता ते थोडंफार का होईना कळतं ना. नाही काही कळालं तर एवढं तर वाक्य पाठ आहे की सगळं मरणार आहोत आपण, बस ठीक आहे, एवढं कबूल. याच्यावरही कोणाची शंका असली तर सांगा बा. तसं नाही बा, मला अजून शंका आहे की खरंच मरणार आहेत का आपण. मला तर वाटत नाही बा मी मरणार आहे. असं जर वाटत असलं एखाद्याला तर सांगा, मी नाही त्याचं निरसन करणार. मी फक्त इतकं म्हणेल, ताई दादा मी आहे तोपर्यंत मी वाट पाहीन, तुम्ही आहे तोपर्यंत वाट पहा. काळ आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईन. आणि उत्तर ज्याचं त्याला मिळालं तर असं काही बंधन नाही की मी तुम्हाला सांगायला यावं, तुम्ही मला सांगायला यावंच. त्याला पडल्या पडल्या कळतं, अरे मी तर कथेत ऐकलं होतं. तसंच होतंय सगळं. जर स्मृतीभ्रंश झाला नसेल तर बरं का. आणि विवेक बुद्धी जागृत असली तर मृत्यूच्या वेळेला मरणाऱ्या माणसाला आठवतं, मी कथा ऐकलेली आहे. कथेतले शब्द आठवतात, संतमुखातले गुरुमुखातले शब्द आठवतात. मृत्यूच्या वेळेला वाचलेल्या ग्रंथाचे वाक्य आठवतात. कुणाला? अशा सद्भाग्यवान मरणाऱ्या माणसाला मृत्यूच्या वेळेला कथा ऐकायला येत असते. जो अभागी आहे त्याचा विषय सोडून द्या, त्याला डोळ्यासमोर सगळे इष्टमित्र, सगळे संबंधी, आप्त दिसतात. त्याला आपण खाल्लेले पदार्थ आठवायला लागतात. खायची आठवण येते ना मृत्यूच्या वेळेला. माणसांची आठवण येते, प्रेमीजनांची आठवण येते, सगळे पाहुणे आलेले असतात.
मग बाहेर मंडळी जे उभे राहिलेले असतात ते विचारतात का हो शांत झाले का? आता ज्याचे त्याचे शब्द असतील बरं का, मी सामान्य शब्द वापरतो, शांत झाले का? नाही नाही अजून नाही झाले, अजून थोडं श्वास चालू आहे म्हणजे. पण काय आहे, काय भानगड काय? काहीतरी बोला, त्यांच्या जवळ जा, कोणीतरी काहीतरी बोला, काहीतरी विचारा. काय तुमचा जीव कशात अडकला? जा त्यांना विचारा, तुम्हाला काही खायचं का? काही खायचं असेल तर तो म्हणतो मला हे पदार्थ खायचे. बोलता येत असेल तर नसता खुणवतो, काहीतरी इशारा करतो. आजूबाजूच्या लोकांना समजून घ्यावं लागतं याला काय पाहिजे. मग हे दाखव, ते दाखव, ते दाखव. लहान लेकरू जसं नुसतं रडतं, आई त्याला म्हणते अरे बाबा तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का, हे घे ते घे, खाऊ देऊ का, खेळणं देऊ का, घेऊन फिरू का, कडेवर घेऊ का, झोळणीत टाकू का, असं चालू राहतं. त्याच्यातल्या त्यात एक काहीतरी त्याला हा नाही, मग ते घेतं आणि शांत होतं. तसं मृत्यूच्या वेळेला मरणाऱ्या माणसाला मग माणसं विचारतात तुम्हाला काही खायचं का हो? काही जणांचा जीव खाण्यापिण्यात नाही महाराज. दूर कुठंतरी गावाला कोणता तरी लेक, कोणती तरी लेक, कोणीतरी परिजन, प्रेमाचा व्यक्ती आहे, त्याच्यात जीव अडकला. अरे त्यांना फोन करा, फोन करा, फोन करा. आणि मग जसं त्या व्यक्तीला दारात आलेलं यांनी पाहिलं, इकडं प्राण सोडून टाकला महाराज, जीव गेला. अशा नाना तऱ्हेच्या घटना, नाना तऱ्हेच्या गोष्टी या प्रपंचामध्ये घडत राहतात. परंतु लक्षात घ्या, हे जरी आपण वारंवार ऐकलेलं आहे तरी सुद्धा आता काय करायचं आहे आपण, याचं एक उत्तर भेटतं, मृत्यूमधून सुटण्याचे प्रयत्न. प्रयत्न मृत्यूमधून सुटण्याचे करायचे असतात का अजून कशाचे करायचे असतात? इथं सूत्र आहे अध्यात्मशास्त्राचं. त्यावेळेला सांगितलं गेलं की पहा, एखाद्या साधून प्रयत्न जरी केले, साधकांनी प्रयत्न जरी केले तरी सुद्धा ते प्रयत्न लोकाचाराला अनुसरून बऱ्याच वेळेला केले जातात. लोकाचाराला अनुसरून, लोकाचाराला अनुसरून प्रयत्न केले. साधूनं सांगितलं नाही, प्रयत्नही नाही करायचे, साधूला साधूच्या अवस्थेमध्ये आपण सोडून दिलं. त्यांनी रहस्य जाणलं, राहिला विषय आपला. आपण प्रयत्न केले, मृत्यू टळाला का आपला, किंवा मृत्यू टळेल का आपला, हा आपला प्रश्न आहे. तर त्यावेळेला संत ग्रंथांनी उत्तर दिलं नाही, तो काही टळणार नाही. कारण त्याची वेळ ठरलेली आहे, त्याचा काळ ठरलेला आहे, त्याची जागा ठरलेली आहे आणि त्याचं रूप ठरलेलं आहे. त्यावेळेला मृत्यू येणार, त्या जागेवर येणार, त्या काळात येणार, त्या रूपात येणार. मृत्यूचं काही एक रूप नाही, मृत्यूचे अनेक रूप आहेत. मग तो कोणतंही रूप घेऊन येईल, कसाही येईल. राजा परीक्षितींच्या समोर फळाच्या मधून आळई बाहेर पडली, ती तक्षक होऊन मला चावते आहे, झाला मृत्यू. आपला कसा होईल? अपघातामध्ये होईल, विद्युतचा शॉक लागून होईल, हार्ट अटॅक येऊन होईल, का आणखीन कोणता एखादा दुर्धर आजार होऊन आपला मृत्यू होईल? बरं, हे आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. सामान्य माणसं तर हे कधीच उत्तर देऊ शकत नाही. मग अशा वेळेला माणसाच्या हातामध्ये दोन गोष्टी आहेत. एक, व्यावहारिक स्तरावरती व्यावहारिक प्रयत्न करणे एक, आणि अंतःकरणाच्या स्तरावरती या जीवनाचं, या प्रपंचाचं, या संसाराचं स्वरूप ज्ञानाच्या द्वारे जाणून घेणे दोन. हे दोनच प्रयत्न आपण करू शकतो. हे दोन्ही प्रयत्न करायला पाहिजे. जर वाटत असलं की नाही मी दवाखान्यात सुद्धा जाऊन पाहिल, तिथं उपचार घेईन, ठीक आहे, घेतले, मान्य झालं. पण अंतःकरणामध्ये एक ज्ञानाची ज्योत आपण जागी ठेवली पाहिजे की मी अन्न खातो आहे तरी माझा मृत्यू होऊ शकतो, मी पाणी पितो तरी मृत्यू होणार, श्वास घेतो तरी मृत्यू होणार, गोळी खातो तरी मृत्यू होणार, औषध घेतो तरी मृत्यू, घरी राहिलो तरी मृत्यू, दवाखान्यात गेलो तरी मृत्यू. आता झालं सूत्र, इथपर्यंत आपण आलो. पण तरी सुद्धा व्यावहारिक स्तरावरती मी एका बाजूला प्रयत्न करेल एखाद्या वेळेला, पण अंतःकरणाच्या भूमिकेवरती मी सत्संगातून जे वाक्य ऐकले ते वाक्य मी तसेच जागे ठेवल.
नसता माझ्या सद्गुरूंकडून, संतांकडून, ग्रंथांकडून जे मी ऐकलंय या आसार देहाच्या संबंधामध्ये, या आसार संसाराच्या संबंधामध्ये, त्या वाक्यांचा, त्या सूत्रांचा विचार करत माणसाने बसून राहावं, पडून राहावं. असा व्यक्ती मृत्यूच्या शय्येवर असला तरी सुद्धा त्याचं चिंतन, त्याची बुद्धी, त्याचं मन जर का भगवंताच्या, भगवतीच्या ध्यानात, स्वरूपात, नामात एकाग्र झालेलं असेल तर त्याचा मृत्यू अगदी सहज होतो. सहज होतो याचा अर्थ काय आहे? अजून एक प्रश्न उभा राहतो की आम्ही अनेक महात्म्यांना असं पाहिलं की त्यांच्या देहाला आजार झाला आणि आजारपणात त्यांचा मृत्यू झाला, पण आम्ही ज्या वेळेला आजार झालेलं त्यांना पाहिलं तेव्हा आम्हाला असं दिसलं की त्यांना फार वेदना झाल्या. मग मृत्यू सहज कस काय झाला? भक्त होते, संत होते. अहो, स्वतः रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला होता. अधिकार सामान्य आहे का? परमहंस आहेत, विवेकानंदांसारखे शिष्य ज्यांचे आहेत, काली माता साक्षात त्यांच्यासोबत संवाद करते आहे, संभाषण करते आहे. एवढंच नाही, मी पहिल्या दिवशी प्रस्तावनेमध्ये आपण एक वाक्य ऐकलं, पहिल्या दुसऱ्या दिवशी, की भगवती जगदंबेची उपासना करणाऱ्याला सर्व प्रकारच्या सिद्धी आपोआप त्याच्या मांडीवरती खेळतात महाराज, त्याच्या हातामध्ये असतात. सिद्धी त्याच्या अंगा खांद्यावर खेळतात. भगवतीची उपासना सामान्य नाही, शक्तीची उपासना सामान्य नाही. शक्तीच्या उपासकाच्या जवळ शक्ती जाज्वल्य रूपाने निवास करत असते. सामान्य माणसाजवळ शक्तीची जाज्वल्यता नसते, जागृतता नसते. शक्ती आहे पण सुप्त असते. जागरण काय आहे आपल्याला माहित आहे सगळ्यांना. देवीचं जागरण केलं जातं, जागरण गोंधळ ज्याला म्हणतात. हे जागरण काय आहे हो? कोणी म्हणेल जागं राहायचं आणि गोंधळ करायचा. कसं जागं राहायचं आणि कसा गोंधळ करायचा त्याचंही स्वरूप असतं. नसता गोंधळाचे पुष्कळ प्रकार. डीजे समोर होतो तोही, आपण त्याला गोंधळ म्हणत नाही, कारण गोंधळ हा पवित्र शब्द एका अर्थाने. लेकर बाळ करतात तोही. थोड्या वेळ लाईट गेली, मंडपात शांतता झाली की आपण एकमेकांमध्ये करतो तोही. व्यास वसिष्ठाधिक महात्म्यांनी जो केला तोही. व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी, नाचताती सोहम मेळी, नाचताती सोहम मेळी, खेळती अंबे तुझे गोंधळी, गोंधळाई ओ जगदंबे. आपण कथेला पूर्णविराम देत असताना जो घालतो, जो करतो तो गोंधळ. जागरण काय आहे? कोजागिरी पौर्णिमेला सगळेजण रात्री जागे राहतात. काय करतात जागे राहून? आता जे सत्संग परमार्थातले भक्त आहेत ते भजन करतील, भजन करतात, देवीचं भजन करतील, काहीतरी यज्ञ करतील, याग करतील. पण जे सत्संगातले नाहीत त्यांना फक्त बस रात्रभर नुसतं आपण झोप सोडून जागं राहायचं, 12 वाजेपर्यंत जागं राहायचं, दूध तयार करायचं केशरयुक्त आणि ते पिऊन टाकायचं. सिनेमातले थोडेफार गाणे ऐकायचे, थोडंफार त्याच्यावर नाचायचं, थोडं थिरकायचं, संपलं, झालं, जागरण संपलं. नाही महाराज, हा जो जागरण शब्द आहे हा इथं एवढ्या सामान्य अर्थाने आपण पाहायचा नाही. म्हणून विचार असा चाललेला आहे की रामकृष्ण जे शक्तीचे उपासक आहेत, काली मातेची फार निस्सीम उपासना रामकृष्ण परमहंसांकडून घडली. स्वतः प्रत्यक्ष भगवती त्यांच्यासोबत बसायची, बोलायची, व्यवहार चालायचे महाराज आपापसामध्ये. परंतु आणि सिद्धीची कमतरता नसते शक्ती उपासकाकडे, भगवंताच्या भक्ताकडे म्हणा का भगवतीच्या भक्ताकडे म्हणा. सिद्धी रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी, रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती, उच्चिष्ठे काढीती, मुक्तिचारी असं वर्णन केलं.
रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडिती, उच्चिष्ठे काढिती मुक्तिचारी. आपल्या घरी एवढ्या सिद्धी नाहीत महाराज आपल्याजवळ, शक्ती आपल्याकडे नाही, आणि असली तरी शक्ती सुप्त आहे. असलेल्या सुप्त शक्तीला जाग करण्याची साधना म्हणजे जगदंबेची उपासना. हे रेणुका माता की जय. हेच शक्तीचं जागरण आहे महाराज. हिला जाग करावं लागतं, त्याच्याशिवाय शक्ती जागी होत नाही. आणि मग शक्ती जागी होते त्यावेळेला पहा, सिद्धी कशा अंगा खांद्या समोर खेळायला लागतात. वाचा सिद्धी त्याला प्राप्त होते, कृपेची सिद्धी त्याला प्राप्त होते. आणि मग उपासकांनी एखाद्याला एखादा शब्द सांगितला, त्याचा शब्द खरा होतो. म्हणून उपासकांपासून जपून राहायचं. उपासना करणाऱ्यांपासून, भगवती भगवंताच्या भक्तापासून 4 हात लांब राहिलं तरी चालतं. आपण काही त्यांचं वेडवाकडं करायला जाऊ महाराज, आणि त्यांनी जर का रागाच्या भरात आले ते निमित्ताला लीला मात्र म्हणून, आणि त्यांच्या मुखातून जर काही वाक्य बाहेर पडलं, त्याचा वाईटही परिणाम भोगावा लागू शकतो. पण महात्मे कधी वाईट बोलत नाही, त्यांना माहीत असतं सगळं. म्हणून महात्मे चांगलंच बोलतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे. यांनी पुष्कळ त्रास दिला जरी आम्हाला, तरी सुद्धा दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो तेला हो प्राणीजात. असं म्हणतात ते. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितीही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. अशा प्रार्थना संतांच्या आहेत. या प्रार्थनेतून आपल्याला संतांचं अंतःकरण कळतं. आणि हा शब्द आला म्हणून एक वाक्य सांगतो आणि मग पुढे चलतो. संतांचं हृदय ओळखायचं असेल तर ज्ञानोबारायांचं पसायदान रोज वाचायला पाहिजे. पसायदान काय आहे? माऊली ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाचं दर्शन आहे. संतांच्या हृदयामध्ये निवासाला असलेल्या कारुण्याचं दर्शन आहे. एवढी विश्व मंगलाची भावना, प्रार्थना वेदांनंतर संतांनी केली महाराज. वेदशास्त्र पुराणानंतर संतांनी केलेली आहे. म्हणून संतांच्या वाणीची तुलना वेदशास्त्रांशी केली जाते, वेदमंत्रांशी केली जाते. म्हणून रोज पसायदान म्हटलं पाहिजे. तर लक्षात घ्या, सिद्धी आहेत सगळ्या, पण तरी सुद्धा शेवटी काय झालं? मृत्यूला सामोरे गेलेले आहेत. पण जागरण करून ठेवलेलं आहे. जागरण कशाचं असतं? पहिलं उत्तर भेटलं, जागरण शक्तीचं असतं. ठीक आहे, शक्ती अर्थात भगवती जगदंबा परांबिका, जिच्याबद्दल आपण आज 3 दिवस झाले ऐकत आहोत. मग कोणी म्हणेल आतापर्यंत आम्ही असं प्रगट रूपाने देवीबद्दल तुम्ही सांगितलं नाही ना, आम्ही ऐकलं नाही, असं कसं काय? त्याचंही उत्तर इथं लपलेलं आहे की शक्ती असूनही दिसत नाही. देवी भागवताचं वैशिष्ट्य ही तेच आहे. देवी भागवतामध्ये अनेक उपकथानक आतापर्यंत आपण क्रमाक्रमाने थोडंफार ऐकत आलो, काही विस्ताराने, काही संक्षिप्त भावाने. पण याच्या सगळ्यांच्या मध्ये भगवती लपलेली आहे कुठंतरी. ती होईल प्रगट. आज उद्या वाट पाहू आपण, भगवती प्रगट होणार. कारण ती प्रगट झाल्याशिवाय आपलं समाधान नाही महाराज. तर जागरण 2 प्रकारचं या ठिकाणावरती आपण पाहू. एक की शक्तीचं जागरण केलं, तिची कृपा प्रसन्नता प्राप्त झाल्याचा परिणाम की सिद्धी प्राप्त झालेल्या आहे जीवनामध्ये. याचं उदाहरण पाहिलं रामकृष्ण परमहंस, सिद्ध महात्मा, सगळ्या सिद्धी त्यांच्याकडे. सिद्धीचा उपयोग नाही केला, स्वतःचा आजार टळावा म्हणून सिद्धीचा उपयोग केला नाही. महात्म्यांची एक फार मोठी कमाल आहे. आपण जर का एखाद्या वेळेला काही सिद्ध महात्म्यांकडे गेलो, त्यांना सांगितलं ना की महाराज मला बरेच दिवस झाले असा असा आजार आहे, नावानिशी सांगण्यापेक्षा फक्त सूत्रात्मक पद्धतीने मी सांगतो
की असे अनेक महात्मे आहेत की त्यांच्या चरित्रामध्ये हे उल्लेख पाहायला भेटतात की सद्भक्त त्यांच्याकडे आले, त्यांनी सांगितलं की महाराज आम्हाला हा आजार आहे. त्या महात्म्यांनी काय केलं? महात्म्यांचे प्रकार असतात, ज्यांचं मंत्रतंत्रावरती सगळं चालतं. मंत्र आहे म्हणून त्यांच्याजवळ सिद्धी आहे. मंत्राचं बळ गेलं त्यांच्याजवळची सिद्धी जाती. तो पूर्ण महात्मा नाही, तो परिपूर्ण महात्मा नाही. जो परिपूर्ण महात्मा आहे तो जादू टोणा मंत्र फूक झाडापाला करताना कधी दिसत नाही. आपण त्या महात्म्यांकडे जाऊन सांगितलं महाराज आम्हाला असं असं होतंय, महाराज म्हणतील काही हरकत नाही, नमस्कार करा भगवंताला. जर मंदिर असेल, भगवंताचा विग्रह त्यांच्या सेवेतला असेल, भगवंताला नमस्कार करा, बसा, प्रसाद घ्या, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल, असं त्यांनी भक्ताला सांगितलं. भक्त घरी गेले आणि त्या दिवशीपासून त्यांची शारीरिक वेदना असो का मानसिक वेदना असो, तो त्रास परस्पर नाहीसा झाला. आणि अजून एक गंभीर गोष्ट सांगू यातली, काही महात्म्यांच्या जीवनात अशा घटना आहेत की साधकांनी आपला त्रास महाराजांना सांगितला, संतांना, साधक निघून गेले, त्यांचा त्रास बरा झाला, पण तो त्रास इकडं सुरू झाला. असेही प्रमाण आहेत बरं का. या वाक्याला कोणी असत्य मानू नका. काही साधकांना हे रहस्य ज्या वेळेला कळालं त्यावेळेला त्यांनी संत साधूला, आपल्या सद्गुरूंना आपले शारीरिक व्याधी मानसिक व्याधी सांगणं बंद केलं. का? की साधक सत्शिष्य अनन्य भावाने आपल्या सद्गुरू संताकडे जाऊन सांगेल महाराज मला असं होतं तसं होतं. ही जी दैन्य दुरित आहेत महाराज, हे माणसांमधले आपल्याकडे घेण्याचं काम साधू संताचं असतं. म्हणून हाही प्रश्न जर का एखाद्याला उपस्थित झाला की आम्ही असे महात्मे पाहिले, महात्मे असून सुद्धा रोग आजार त्यांना कसं काय जडला, आजारातून त्यांचा मृत्यू कसं काय झाला? अहो दीनजनांचे दुबळ्यांचे सारे विकार त्यांनी आपल्यामध्ये सामावले महाराज, ते सहन केले आणि माणसांना सुखी करून सोडले. एका साधूच्या जीवनातला एक चरित्र प्रसंग आहे. एक साधक महाराजांकडे आला आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की महाराज मला रात्रीला एक फार मोठं भयानक स्वप्न पडलं. महाराजांनी विचारलं काय स्वप्न पडलं? की मला स्वप्नामध्ये काही माणसं ठार मारत होते असं मी पाहिलं, धारदार शस्त्रांनी माझ्यावर प्रहार करत होते असं मी पाहिलं. पुढं काय झालं? त्या साधकांनी सांगितलं, भक्तांनी सांगितलं की माझा त्याच्यामध्ये दुर्दांत अंत झाला, मृत्यू झाला, माझा मृत्यू झाला हे मला दिसलं आणि मला जाग आली आणि मग लक्षात आलं मला स्वप्न पडलं. मी खूप घाबरलो, दरदरून घाम आला. अधिकारी महात्मा होते, त्यांनी सांगितलं बेटा गत जन्मामध्ये तुझं काहीतरी भयंकर अशा प्रकारचं प्रारब्ध होतं, ज्या प्रारब्धाचा परिणाम या जन्मामध्ये तुझा मृत्यू कोणाच्या तरी हातून हत्या होऊन होणार होता. परंतु अनेक वर्षांपासून तू ज्या परमार्थाच्या त्या भक्तीच्या ज्या सत्संगाच्या वाटेवरती आहेस ना, त्या वाटेवरती वाटचाल झाल्याचा परिणाम असा आहे की जी घटना खरी घडणार होती ती स्वप्नामध्ये घडून तुझं पातक नाहीसं झालं. हा कशाचा परिणाम आहे? हा सत्संगाचा परिणाम आहे, हा साधूच्या सेवेचा परिणाम आहे, हा परमार्थाचा परिणाम आहे. म्हणजे अशा पुष्कळ घटना आहेत महाराज आपल्या जीवनामध्ये घडत राहतात, आपलं लक्ष जात नाही त्याच्याकडे. खरा मृत्यू होणार होता साधकाचा, पण स्वप्न पडलं. खरोखर हत्या होणार होती, पण स्वप्नामध्ये दृश्य दिसलं आणि ते दृश्याची सत्यता भासली फक्त. बाकी घटना घडली तीच, पण प्राण गेला का? नाही गेला. तर लक्षात घ्या, सिद्धीचा उपयोग महात्म्यांना सुद्धा करता आला असता, रामकृष्ण परमहंसांना सुद्धा करता आला असता, पण त्यांनी जे शक्तीचं जागरण केलं ते शक्तीचं जागरण या तुच्छ अशा प्रकारच्या संसार प्रपंचाला वाढवण्यासाठी शक्तीचं जागरण केलं नाही. त्यांनी जे जागरण केलं त्या जागरणाचा दुसरा प्रकार जो मुख्य आपल्याला ऐकायचा आहे तो असा आहे
की ज्ञानरूपी शक्तीचं जागरण त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये केलेलं आहे, ते जागे झाले. आत्ताच आपण कोजागिरी पौर्णिमा हा शब्द ऐकला. कोजागिरी तसं पाहिला गेलं तर शब्द हा अपभ्रंशित झालेला आहे. मूळ शब्द आहे कोजाग्रती, म्हणजे कोण जागा आहे. त्या दिवशी विश्रांतीतून उठलेली जगदंबा सगळ्यांच्या घरी दारी जाऊन पाहते, कोण जागा आहे. म्हणून आपण असे जागे राहतो. पण एक गोष्ट सांगू, ही भगवती आत्ता सुद्धा आपल्याकडे पाहते आहे, कोण जागा आहे. या क्षणाला सुद्धा भगवती पाहते आपल्याकडे, कोण जागा आहे. बसलेल्यापैकी कोण जागा आहे, या जगतामध्ये जन्माला आलेल्यापैकी कोण जागा आहे. आता सगळे म्हणतील माझ्या सहित, आम्ही जागे आहोत ना, धडधडीत बसलोय ना, उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत, आम्ही जागे आहोत ना. अहो, हे जागर राहणं वेगळं, अंतःकरणामध्ये जागृतावस्था आली पाहिजे. आणि ते जाग पण कसं असतं की या देहाच्या संबंधामध्ये जन्म असो, मृत्यू असो, कोणत्याही प्रकारचं सुखदुःख असो, जे होत आलं क्रमाने ते होत राहणार आहे. परंतु आपण आपली चित्तवृत्ती भगवती भगवंताच्या चरणावर एकाग्र केलेली असणे हे खरं जागरण आहे. रेणुका माता की जय. आणि अशा झोपेमध्ये आपण झोपलेलो असल्यामुळे आपल्या समोर मृत्यू आला की आपण घाबरतो, भयभीत होतो. आता काय करावं, आता काय करावं, अशा प्रकारचे प्रश्न. आणि मरू नये म्हणून प्रयत्न सुरू होतात. संतांनी सांगितलं मरू नये म्हणून प्रयत्न करायचे नाहीत, पुन्हा जन्म घ्यायचा नाही याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि अशाच मंदबुद्धी झालेल्या, निद्रिस्त झालेल्या, जणू झोपलेल्या माणसाला साधू संत जणू प्रश्न विचारतात कि किस धुन में बैठा बावरे, किस धुन में बैठा बावरे, अरे किस मद में मस्ताना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना. किस धुन में बैठा बावरे, किस धुन में बैठा बावरे, किस मद में मस्ताना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना. क्या लेकर आया था जग में, फिर क्या लेकर जाएगा. फिर क्या लेकर जाएगा, फिर क्या लेकर जाएगा. मुट्ठी बांधे आया जग में, मुट्ठी बांधे आया जग में, मुट्ठी बांधे आया जग में, मुट्ठी बांधे आया जग में. फिर हाथ पसारे जाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. कोई आज गया, कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा. चंद रोज में जाएगा. कोई आज गया, कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा. कोई चंद रोज में जाएगा. जिस घर से निकल गया पंछी, जिस घर से निकल गया पंछी, उस घर में फिर नहीं आना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. ओ सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. सुत मात पिता बांधव नारी, धन धाम
सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना। कहे भिक्षु यति हरि नाम जपो फिर ऐसा समय न आएगा, फिर ऐसा समय न आएगा। कहे भिक्षु यति हरि नाम जपो फिर ऐसा समय न आएगा, फिर ऐसा समय न आएगा। पाकर कंचन सी काया को, 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 फिर हाथ मीट पछताना है। ओ सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना देव। सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना देव। सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना। या जीवनाच्या वास्तविकतेचं वर्णन। कोई आज गया कोई कल गया कोई चंद रोज में जाएगा। जिस घर से निकल गया पंछी उस घर में फिर नहीं आना है। आप मुवे पीछे डूब गई दुनिया। हे रहस्य आहे महाराज। पण आपण काय करतो, एक मरे त्याचा दुजा शोक वाहे, पण हे विसरून जातो की अकस्मात तोही पुढे जात आहे। आपणही पुढे चाललेलो आहोत महाराज, याचा आपल्याला विसर पडतो। कधीतरी आपली सुद्धा ती दशा ती अवस्था होणार आहे याचा आपल्याला स्मरण राहत नाही। बाकी याच्यातून सुटणे याला पुरुषार्थ म्हणतात। आणि त्याच्यासाठी पर्याय काय आहे आता हे झालं, पण आता पर्याय त्यावेळेला सांगितलं की आपण आत्मस्थितीमध्ये जाग व्हावं। याचा सामान्य अर्थ काय आहे, आपण जन्माला आलो 1000 वेळेला, आपण मरणार आहोत नेहमी सारखे। जसं रोज झोपतो आणि रोज उठतो तसा नित्य जन्म आहे आणि नित्य मृत्यू चाललेला आहे आपला। जरी आपल्याला स्मरण नसलं तरी सुद्धा हा काही पहिला जन्म नाही आणि हा काही पहिला मृत्यूही नाही आपल्याला। आपण अनुभवी आहोत जन्माचे आणि मृत्यूचे। आपण चांगलेच अनुभवी आहोत महाराज। आपल्या एवढं अनुभवी कोणी नाही। एवढ्या वेळेस मेलो आपण आणि एवढ्या वेळेस जन्माला आलो की आता आपल्याला ते रोजचा रस्ता झाला। जाणं येणं रोजचं झालं आपल्याला, तर आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही। म्हणून संतांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून हे जागरण केलेलं आहे। राजा परीक्षितींनी प्रयत्न केले मृत्यूमधून सुटण्याचे, पण सुटू शकले नाहीत। मृत्यू झालाच, होतोच महाराज। कारण मृत्यू न म्हणे सान थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे। तो काहीच पाहत नाही। महाथोरते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले। मग हे संसार चक्र जे चाललेलं आहे, या जन्म मृत्यूच्या चक्राला जाणणं आणि बस आता ही येरझार खुंटली पाहिजे। आता हे जाणं येणं बंद झालं पाहिजे। एवढं सूत्र लक्षात घेणं नितांत आवश्यक आहे। आणि त्याच्यासाठी भगवती भगवंताच्या नामाचा आधार। राजा परीक्षितींचा जरी तक्षकाचा दंश होऊन सर्पदंश होऊन मृत्यू झाला, जन्मेजय राजे आता राजगादीवरती बसलेले आहेत, तरी सुद्धा याचं दुःख साऱ्यांच्या मनामध्ये होतच। परंतु जन्मेजय राजे निर्मळ अंतःकरणाचे होते, अबोध बाल्यावस्थेमध्ये होते, त्यांना काही कळत नव्हतं, अगदी शुद्ध चित्ताचे आहेत। परंतु त्याच वेळेला एक दिवस त्या ठिकाणावरती राजमहालामध्ये आगमन झालं उत्तंक महामुनींचं। उत्तंक नावाचे एक महामुनी होते, त्यांचं आगमन झालं। जन्मेजय राजे स्वागत सत्कार करण्यासाठी पुढे सरसावले।
जन्मेजय राजांनी ऋषींना मुनींना नमस्कार केला, परंतु उत्तंक महामुनी अत्यंत क्रोधामध्ये आलेले आहेत हे जन्मेजय राजाच्या लक्षात आले की महालामध्ये येत असतानाच रागारागामध्ये महामुनी येऊन पोहोचले आणि जन्मेजय राजाला नको ते बोलायला लागले. जन्मेजया, अरे कुठल्या तोंडाने राजा परीक्षितीचा स्वतःला पुत्र म्हणून घेतो आहे? अरे अभागी आहे तो राजा परीक्षिती, ज्याला तुझ्यासारखा नालायक पुत्र झालेला आहे. हे ऐकल्याबरोबर दचकले जन्मेजय राजे की असं आपल्याकडून असं काय झालं की आपल्या वडिलांच्या कीर्तीला कलंक लागेल, आपल्या कुळाच्या कीर्तीला कलंक लागेल, की माझ्यासारखा पुत्र राजा परीक्षितींना झाला म्हणजे काय पातक घडलं माझ्याकडून याचा विचार करायला लागले. काहीच कळेना, घाबरून गेले. काय झालं महाराज? काय अपराध घडला? काय चूक झाली माझ्याकडून? मला सांगा अगोदर. जी चूक माझ्याकडून झाली असेल, जो अपराध माझ्याकडून झालेला असेल, तो अपराध मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. मी शासन स्वतःला करून घ्यायला तयार आहे, पण तुम्ही असे क्रोधित होऊ नका. माझ्या कुळाच्या कीर्तीला कलंक लागला नाही पाहिजे, माझ्या वडिलांच्या कीर्तीला कलंक नाही लागला पाहिजे. कशाचा राग आलेला आहे तुम्हाला? उत्तंक महामुनी बोलायला लागले, जन्मेजया, अरे तुझ्या जागेवरती जर का मी परीक्षितीचा पुत्र असतो तर आतापर्यंत ज्या तक्षकाने तुझ्या बापाची हत्या केली त्या तक्षकाचा बदला घेतला असता. आत्ता कुठंतरी जन्मेजय राजाला कळायला लागलं की उत्तंक महामुनींचा अर्थ काय आहे बोलण्याचा. उत्तंक महामुनींचं म्हणणं होतं की जन्मेजया, अरे ज्या तक्षकाने राजा परीक्षितींची हत्या केलेली आहे, तू त्या तक्षकाला कोणत्याही प्रकारचं शासन केलेलं नाहीस. तक्षक अजूनही जिवंत फिरतो आहे. तक्षकाची हत्या करणार आहेस की नाही? आता कोणी म्हणेल, उत्तंक महामुनींना एवढी का काळजी होती राजा परीक्षितींची किंवा जन्मेजय राजाची? ही जन्मेजय राजाची काळजी नाही महाराज. तक्षकजी महाराज, तक्षकाचं आणि उत्तंक महामुनींचं जुनं वैर होतं. आणि तक्षक एवढा बलवान आहे, एवढा सामर्थ्यशाली आहे की तक्षकाचा नाश आपल्याला करता येणार नाही हे उत्तंकाला माहित होतं. मग वेळेची संधी साधली. काही काही असे संधी साधू लोक असतात महाराज आपल्या आजूबाजूला, लक्ष ठेवायला पाहिजे. ही माणसं काय करतात? नेमकं अशी संधी साधतात की त्या संधीचा उपयोग ते स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण करून घेतात. आपल्याला असं दाखवतात, मला तुमची फार काळजी आहे, मला तुमच्या परिवाराची फार चिंता आहे, माझं असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. अहो, पण हे सगळं दाखवता दाखवता कोणी आपल्या नावावर, आपल्या परिवाराच्या नावावर स्वतःची पोळी तर भाजून घेत नाही ना. आणि नेमकं उत्तंक महामुनी तेच करायला लागले, कारण त्यांना माहित होतं जन्मेजयाला चांगलंही कळत नाही, वाईटही कळत नाही. बालक आहे, त्याला इतिहास माहित नाही. उत्तंक तक्षक खराच वाईट आहे की तक्षकांनी ऋषींच्या शापामुळे हे सगळं केलं? उत्तंक महामुनी भ्रमित करायला लागले जन्मेजय राजाला. बस सावधानता एवढीच बाळगली पाहिजे जीवन जगत असताना की नको त्या व्यक्तीच्या शब्दांनी, नको त्या व्यक्तीच्या माणसांच्या बोलण्यानी आपलं मन कधी, आपली बुद्धी कधी, आपलं चित्त कधी भ्रमित होता कामा नये. कारण तो आपली बुद्धी भ्रमिष्ट करण्याचं काम करून निघून जातो महाराज. वाईट आपलं होत असतं, नुकसान आपलं होत असतं. म्हणून विवेकी माणसाने सावध राहिलं पाहिजे. उत्तंक जन्मेजय राजे अगदी सरळ अंतःकरणाचे. उत्तंक महामुनींनी सांगितलं, जन्मेजया, जोपर्यंत तू तक्षकाची हत्या करणार नाहीस, जोपर्यंत राजा परीक्षितींच्या हत्येचा बदला घेणार नाहीस, तोपर्यंत पितृऋणामधून तू उतराई होऊ शकणार नाही. तुला तक्षकाची हत्या करावी लागेल, तुला तक्षकाचा बदला घ्यावाच लागेल म्हटले. आणि जसं जसं तीक्ष्ण शब्द उत्तंक महामुनी बोलायला लागले तसं तसं जन्मेजय राजाच्या निर्मळ अंतःकरणामध्ये तक्षकाच्या विरोधामध्ये विष तयार व्हायला लागलं. जमीन सुपीक आहे महाराज, त्याच्यावर काहीच पेरलेलं नाही. पेरणारा ठरवत असतो आता आपल्याला याच्यावर काय पेरायचं आहे. आणि मग उत्तंक महामुनींनी नेमकं विषाची शेती जन्मेजय राजाच्या सुपीक अंतःकरणावरती ज्या वेळेला केली, आणि अबोध बालक होते,
महामुनींच्या बोलण्यामध्ये आले. दुसरा भाव असा की महामुनी आहेत, श्रद्धा होती अंतःकरणामध्ये. म्हटले काय करावं लागेल महाराज, त्याच्यासाठी तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा. म्हटले तक्षकाचा तुला जर का नाश करायचा असेल तर मी सांगतो तसं कर, तू सर्पयज्ञ कर. म्हटले काही हरकत नाही महाराज, तुम्ही सांगताल तसं मी करायला तयार आहे, आज्ञा करा. उत्तंक महामुनींनी सगळी व्यवस्था करून घेतली जन्मेजय राजाकडून. सगळ्या प्रकारची सर्पयज्ञाची तयारी पूर्ण झाली आणि जन्मेजय राजे यज्ञ संपन्न करण्यासाठी बसले. जेवढी काही सर्प प्रजाती आहे तेवढ्या सर्पांचे नाव घेऊन घेऊन स्वाहाकार सुरू झाला. जसाच अग्निकुंडामध्ये स्वाहाकार सुरू झाला तसे सगळ्या पृथ्वीवरचे सगळ्या ब्रह्मांडातले सर्प अग्निकुंडामध्ये येऊन जिवंत जळायला लागले. सारी सर्प प्रजाती ही भयभीत होऊन गेलेली आहे की आपल्या नाशासाठी जन्मेजयाने उत्तंकजी महामुनींच्या आज्ञेने असा यज्ञ आरंभ केला. ही वार्ता तक्षकाच्या कानावरती गेली. तक्षकाच्या लक्षात आलं आता पुढचा नंबर आपला आहे. आपलं नाव घेऊन आहुती टाकली की आपण, कारण मंत्राचं सामर्थ्य आहे महाराज. ते अग्नी हे देवतांचं मुख वर्णन केलेलं आहे. म्हणून देवतांना संतुष्ट करण्यासाठी त्या देवते प्रीत्यर्थ हवन केलं जातं. तर हवनाच्या माध्यमातून त्या जो अग्नी प्रज्वलित करतात भूदेव, तो अग्नी सुद्धा सामान्य पद्धतीनं नुसता गौरी पेटवतो आपण चुलीसाठी तसं नसतं महाराज. ते मंत्रोच्चारण पूर्वक अग्नी प्रज्वलित केला जातो. आणि काल परवा आपण पाहिलं की ज्या वेळेला वेदव्यासजी महाराज अरणी मंथन करत आहेत त्यावेळेला तशा पद्धतीनं अरणी मंथन करून अग्नी प्रज्वलित केला जातो. ब्राह्मण एका बाजूला वेदमंत्रांचं उच्चस्वरीय गायन करत असतात आणि अग्नीचं त्या ठिकाणावरती विधीपूर्वक आवाहन केलं जातं. नुसती आग पेटवणं ती काय शेकोटी आहे का? नाही महाराज. अजून एक गोष्ट, आता थंडीचे दिवस आहेत, माणसं शेकोटी पेटवतात. पाय गार पडले, हात अग्नीकडे केले, चांगली गोष्ट, पण पाय, काही गोष्टी अशा आहेत, काही तत्व असे आहेत की जिथं प्रत्यक्ष भगवंताचा वास आहे, प्रत्यक्ष भगवंताचा देवतांचा वास, की तिथं चुकूनही आपला पाय किंवा नाही महाराज. काही माणसं सताड अग्नीकडे पाय करतात. अग्नी ही देवता आहे, सामान्य देवता नाही तर साक्षात अग्नी नारायण आहे. म्हणून सावध राहिलं पाहिजे. अग्नीला पाय लागता कामा नये, स्त्रीला पाय लागता कामा नये, लहान बालकाला, कुमारिकेला आपला पाय लागता कामा नये. कारण तिथं प्रत्यक्ष भगवंत विराजमान असतात. असं वर्णन केलंय शास्त्रामध्ये की एखाद्या लेकराला लाथ लागली तरी नमस्कार लेकराला करायला सांगितलं. मोठ्या माणसाचं जाऊ द्या, आपण तसं करतोच. एक वेळ मोठ्या माणसाला नाही केला तर मी म्हणतो थोडस परवानगी घेऊन, ही सूट आहे. पण कन्या, स्त्री, माता आणि अबोध बालक, अग्नी, गाय नाही महाराज. म्हणून सावध, ती काही शेकोटी नाही. आणि अग्नी ज्या वेळेला प्रज्वलित केला जातो त्यावेळेला साऱ्या देवता त्या अग्निरूपी मुखाच्या माध्यमातून ते हविष्यान्न, हविर्द्रव्य सेवन करत असतात आणि देवता संतुष्ट होत असतात त्या माध्यमातून, असंही वर्णन केलं गेलेलं आहे. यज्ञ ज्या वेळेला आरंभ झाला त्याच्यामध्ये नाना प्रकारचे सर्प येऊन पडायला लागले. तक्षकाला कळालं आपणही आपला मृत्यू होऊ शकतो, कारण मंत्रांचं तेवढं सामर्थ्य आहे. आणि मग कुणाची मदत घ्यावी, आता कुणाची मदत घ्यावी म्हणून तक्षक इंद्रलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये जाऊन पोहोचला आणि इंद्राच्या सिंहासनाला वेटोळा घालून बसला. एवढे मंत्रोच्चारण चाललेले आहेत, सगळे सर्प येऊन अग्निकुंडामध्ये पडत आहेत, परंतु अजून तक्षक काही यायला तयार नाही. ज्याला मारायचा आहे तोच अजून आला नाही. आणि मग मुनींना माहिती वार्ता कळाली की इंद्राची मदत घेतलेली आहे, इंद्राच्या आश्रयाने तक्षक राहतो आहे. म्हटले महाराज यज्ञ थांबला ना, आता काय करायचं? तो तर इंद्राची शरणागती करून त्याच्या सिंहासनाला वेटोळा घालून बसलेला आहे. उत्तंक महामुनींनी जन्मेजय राजाला सांगितलं, म्हटले तू यज्ञ थांबवू नको, मी सांगतो तसं कर. आतापर्यंत फक्त तक्षकाय स्वाहा म्हणण्याची तयारी होती, त्यानं इंद्राची शरणागती केली, इंद्राने त्याला आश्रय दिला ना, म्हटले इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणून
आता इंद्रही जाऊ देत आणि तक्षकही. हे ज्या वेळेला इंद्राच्या लक्षात आलं की अरे त्यांनी सांगितलं सोड बाबा तू माझं आसन, तुझ्या नादामध्ये तुला वाचवण्यात तुला आश्रय देण्यात माझ्या मृत्यूची वेळ आली. आणि शेवटी ज्या वेळेला उत्तंक महामुनींनी हा यज्ञ तक्षकाच्या मृत्यूसाठी चरम सीमेवरती नेऊन ठेवला आणि ही वार्ता वेदव्यासजी महाराजांच्या कानावरती गेली. आणि त्याच वेळेला शांतमूर्ती महर्षी वेदव्यासजी महाराज त्या ठिकाणी आले. उत्तंकाच्या आज्ञेने इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणून आहुती टाकणार एवढ्या वेळामध्ये आवाज आला जन्मेजया. आणि ज्या महाद्वाराच्या दिशेने आवाज आला तिकडे जन्मेजय राजांनी वळून पाहिलं तर काय, महान तपस्वी महान ज्ञानी परम ज्ञानी जीवनभराच्या साधनेचं तेज ज्यांच्या मुखमंडलावरून ओसंडून वाहत आहे अशी शांत मूर्ती, आपल्या कुळाचा गौरव, ज्यांच्यापासून माझं कुळ आणि मी जिवंत आहे असे महर्षी वेदव्यास उपस्थित झालेले आहेत. हे लक्षात आलं. जन्मेजय राजे आसनावरून उठले, धावत पळत गेले आणि आपल्या गुरु महाराजांच्या चरणावर लोटांगण घातलं. वेदव्यासजी महाराज जन्मेजय राजाला बोलायला लागले, जन्मेजया काय करतो आहेस? म्हटले महाराज मी सर्पयज्ञ करतो आहे. कशासाठी? तक्षकाचा बदला घेण्यासाठी. का बदला घ्यायचा आहे? माझ्या वडिलांची हत्या केली म्हणून. कुणी सांगितलं तक्षकाने तुझ्या वडिलांची हत्या केली? वेदव्यासजी महाराजांनी यज्ञ थांबवला. बेटा अशा प्रकारचं कृत्य करून आजपर्यंत ज्या पांडवांनी आपल्या पुण्य प्रतापाने पांडव कुळाचा गौरव या ब्रह्मांडामध्ये वाढवला त्या पांडव कुळाला तू कलंक लावला असतास. धन्य आहे महाराज पांडव कुळ, ज्या पांडव कुळाचं पावलोपावली रक्षण करण्यासाठी वेदव्यासजी महाराजांसारखा महापुरुष पांडव कुळाला प्राप्त झाला असं सांगितलं जातं. या भूमंडलामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक परिवाराने आणि परिवारातल्या एका तरी सदस्यांनी साधूची शरणागती केलेली असावी, महात्म्याची शरणागती केलेली असायला पाहिजे बर का? कधीतरी आपलं प्रारब्ध बलवान होतं, कधीतरी माया, कधीतरी प्रपंच आपल्यावर हावी होतो आणि ज्या वेळेला या मायेच्या अधीन होऊन या प्रकृतीच्या अधीन होऊन ज्या वेळेला असं काहीतरी अपकृत्य आपल्याकडून घडायला लागतं, पाप घडायला लागतं, त्यावेळेला असा आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी कोणीतरी साधू महात्मा असला पाहिजे. कोणीतरी साधू. एकही परिवार असा राहता कामा नये ज्या परिवाराने कोणत्या तरी साधूची शरणागती केलेली नसेल. किती भाग्यवान आहेत पांडव महाराज की आज त्या पांडवांच्या भाग्याचा काय महिमा वर्णन करावा आणि किती किती ठिकाणावरती त्या पांडवांच्या भाग्याचा महिमा वर्णन करावा. म्हणून तर पुराणांमध्ये एवढं मुक्त कंठाने पांडवांचं चरित्र गायन केलं. एवढं चरित्र कुणाचं नाही गायन केलेलं. भागवतात पांडवांचं चरित्र, महाभारत तर पांडवांचंच आहे महाराज. प्रत्येक पुराणामध्ये पांडवांची कीर्ती, प्रत्येक पुराणामध्ये पांडवांचा महिमा. काय कारण आहे याच्या पाठीमागं? याच्या पाठीमागं एकच कारण आहे महाराज. त्यांनी भगवती भगवंताला आणि त्यांनी वेदव्यासजी महाराजांसारख्या महात्म्यांना आपलंसं करून ठेवलं होतं. आपल्या प्रेम भक्तीच्या बंधनामध्ये त्यांना बांधून ठेवलेलं आहे की ज्या ज्या वेळेला अहो पांडव आता जाऊन किती वर्ष झाले, पण नुसतं पांडवांचंच रक्षण भगवंतानी भगवतीनं केलं, वेदव्यासजी महाराजांनी केलं असं नाही, तर पांडवांच्या आधीपासून कुळाची व्यवस्था व्यासांनी पाहिली. आणि आज पांडव जाऊन एवढे वर्ष झाले तरी सुद्धा आजही पांडवांच्या कुळाची चिंता महर्षी वेदव्यासजी महाराजांना आहे. याला कारण काय? याला कारण असं आहे की ज्या वेळेला एखाद्या अशा परमज्ञानी महान तपस्वी साधूचं महात्म्य आपण जाणून घेतो त्यावेळेला त्या महात्म्याचे त्या साधूचे चरण घट्ट पकडले पाहिजेत. अत्यंत श्रद्धेने अत्यंत विश्वासाने त्या साधूंचा शरणागत आपण झालो पाहिजे. का? कारण असे महात्म्य असे साधू
यथा योग्य समयाला साधूंची कृपा, साधूंचं मार्गदर्शन आपल्याला पापापासून वाचवत असतं, अधोगतीला जाण्यापासून आपलं रक्षण करत असतं. आणि आज तेच झालेलं आहे. काही काही माणसांचं आता फार उलटं होतं. काही काही माणसं भगवंताची भक्ती करतात, देवाची तर सेवा करतात, म्हणतात आम्हाला देवाची पूजा अर्चा करायला काही हरकत नाही, पण आम्हाला साधू संताचं मात्र सांगू नका, आम्ही ते गुरु बिरूच्या भानगडीत पडत नाही. अजून एक गोष्ट, अजून एक वाक्य वापरतो. काही माणसं अशी आहेत, बुद्धिमान आहेत, ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे, सगळं सगळं पुराण वगैरे वाचलेलं आहे, पण असा प्रचार त्यांनी समाजामध्ये सुरू केलेला आहे की समाजामध्ये आपल्याला देवाची भक्ती करायची असेल तर करा, पण गुरु वगैरे यांच्या नादाला लागू नका, असा प्रचार प्रसार सुरू केला. आणि त्यांनी असंही सांगितलं की आम्ही असं कुठं वेदांमध्ये लिहिलेलं नाही, पुराणांमध्ये लिहिलेलं नाही, इतिहासात लिहिलं नाही की देवाची शरणागती करत असताना गुरुची शरणागती केलीच पाहिजे, असं काही नाही. पण आज या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण त्याचं खंडन पाहत आहोत महाराज, की असं नाही. पुराणांमध्ये सद्गुरूंच्या शरणागतीचं वर्णन आहे आणि संत वाङ्मयामध्ये सद्गुरूंच्या शरणागतीचं वर्णन आहे. महात्म्याच्या शरणागतीशिवाय तरणोपाय नाही. काय बिघडत असतं? अहो भगवती भगवंताची तर भक्ती आपली चाललेलीच आहे, परंतु भगवती भगवंताची भक्ती करत असताना जे चालते बोलते परमात्मा आहेत, चालतं बोलतं जे दैवत आहे, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठीच त्यांनी देह धारण केलेला आहे, अशा कोणत्या तरी एका सिद्ध सद्गुरूंचा दास आपल्याला होता आलं पाहिजे. आणि मनामधून हा भ्रम काढून टाकला पाहिजे की आपल्याला गुरु शरणागतीची आवश्यकता नाही. अनेक जण सद्गुरू होऊन बसले, ते त्यांच्या स्वार्थासाठी सद्गुरू होऊन बसले, लोकांना जाळ्यामध्ये अडकवत आहेत आणि स्वतःचा शिष्य संप्रदाय वाढवत आहेत. स्वतःची सेवा पूजा भक्ती माणसांकडून करून घेत आहेत. पण एक गोष्ट सांगू, असेही माणसं आहेत जे सद्गुरू मानतात स्वतःला, आहेत की नाही तो आता वेगळा चिंतनाचा विषय. सद्गुरू मानून बसले, शिष्य संप्रदाय वाढवला, स्वतःची पूजा अर्चा सुद्धा करून घेत आहेत, मीच देव आहे मलाच भजा असं सांगत आहेत. पण खरा साधू कधीच स्वतःच्या भक्तीकडे साधकांना वळवत नाही. खरा साधू धर्माची वाट दाखवतो. खरा साधू म्हणतो एक वेळेला तुम्ही माझं पूजन करू नका, पण भगवती भगवंताचं पूजन करा. खऱ्या साधूची शरणागती केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल महाराज, आणि मग आपल्याला कळतं की मी तर सद्गुरूंना साधूंना दुरून पाहत होतो, तर मला असं वाटत होतं हे वेगळे काहीतरी असतील, यांचं राहणीमान वगैरे वगैरे. आता मी पाहतो आहे तर ते सुद्धा आपल्याच पंक्तीमध्ये बसतात, आपल्यासारखंच जीवन जगतात, आपल्यासारखेच राहतात, आमच्यासारखेच बोलतात, आमच्यासारखेच खातात पितात. मग आपण यांची शरणागती का केलेली आहे असंही वाटण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट आहे पहा, हेच तर खऱ्या साधूचं वैशिष्ट्य आहे की खरा साधू जगाला हे दिसूच देत नाही की मी साधू आहे. तो जगाला हे सांगतच नाही की मी तुमचा सद्गुरू आहे आणि माझी पूजा करा, माझ्या पायाचं तीर्थ प्या, असं साधू म्हणत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण साधूची पूजा करू नये. मग कोणी म्हणेल मग का सद्गुरूंच्या एवढ्या पूजा केल्या जातात, सद्गुरूंचे एवढे पद, सद्गुरूंची आरती, सद्गुरूंना वंदन, हे ते, हे कशासाठी? मग तर करूच नाही. नाही महाराज, विषय असा चालला की खरा साधू आपल्या पूजेला कोणाला लावत नाही, पण शिष्याचं कर्तव्य आहे जशी भगवतीची पूजा तशी आपल्या सद्गुरूंची पूजा केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. स्वतः साक्षात माऊली ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंचं पूजन करतात. आता हृदय हे आपुले चौफाळूनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची, असं म्हणून सद्गुरूंचं पूजन करण्यासाठी आरंभ करतात. विधिवत सद्गुरूंचं पूजन केलं पाहिजे, विधिवत सद्गुरूंना नमस्कार केला पाहिजे, विधिवत सद्गुरूंची सेवा केली पाहिजे, विधिवत सद्गुरूंचा उपदेश ऐकला पाहिजे.
साधकांनी अखंड सद्गुरूंच्या नामाचं स्मरण केलं पाहिजे, अखंड सद्गुरूंच्या रूपाचं ध्यान केलं पाहिजे. पण आपल्या मनामध्ये विकल्प असतात, संशय असतात. नाही महाराज, रोज आपण जोगवा म्हणतो, त्याच्यामध्ये काय सोडलं? विकल्प नवऱ्याचा, नवऱ्याचा सोडियेला संग. ऐकतो की नाही रोज आपण? हा विकल्प सोडला पाहिजे. आणि संतांनी सांगून ठेवलं, कुछ न बिगड़ेगा तुम्हारा, गुरु शरण आने के बाद, हर खुशी मिल जाएगी, चरणों में झुक जाने के बाद, कुछ न बिगड़ेगा भी बन सकता नहीं. जब तलक है द्वेष मन में, कुछ भी बन सकता नहीं. रंग लाएगा ये सावन, भेद मिट जाने के बाद, हर खुशी मिल जाएगी, चरणों में झुक जाने के बाद. प्रेम की मंजिल के राही दुख उठाते हैं जरूर. प्रेम की मंजिल के राही दुख उठाते हैं जरूर. बीज फलता है सदा, माटी में मिल जाने के बाद, हर खुशी मिल जाएगी, चरणों में झुक जाने के बाद. देख कर काली घटा को, भंवरा तो मत हो उदास. देख कर काली घटा को, भंवरा तो मत हो उदास. बंद कलियां फिर खिलेगी, रात ढल जाने के बाद, हर खुशी मिल जाएगी, चरणों में झुक जाने के बाद. छोड़ कर दुष्कर्म प्यारे, नाम जप हरि नाम का. छोड़ कर दुष्कर्म प्यारे, नाम जप हरि नाम का. सूखी बगिया फिर खिलेगी, ऋतु बदल जाने के बाद, हर खुशी मिल जाएगी, चरणों में झुक जाने के बाद, कुछ न बिगड़ेगा तुम्हारा, गुरु शरण आने के बाद, हर खुशी मिल जाएगी, चरणों में
न बिगड़ेगा तुम्हारा गुरु शरण आने के बाद, हर खुशी मिल जाएगी चरणों में झुक जाने के बाद. आणि मग याचं उदाहरण आहे पांडवांचं कुळ. आणि आज जन्मेजय राजाला पापापासून परावृत्त करण्यासाठी येऊन पोहोचले महर्षी वेदव्यासजी महाराज. यज्ञाचं सत्र थांबवलं की बंद कर, हे पाप आहे बा, हे पाप आहे, हे बंद करून टाक. आणि मग प्रेरणा घेतली वेदव्यासजी महाराजांकडून. यज्ञ बंद झाला. उत्तंक महामुनींना कळालं आता आपली डाळ इथं शिजणार, चला आता काढता पाय घ्या. जिथं सूर्य उदय होतो महाराज, तिथं अंधाराला म्हणावं लागत नाही आता माझा सूर्य आला तू जा, असं अंधाराला सांगावं लागत नाही. एवढंच नाही तर सूर्य उदय होत असताना जो अरुणोदय होतो, सूर्याच्या आधी अरुणोदय होतो. हा अरुणोदय काय आहे की सूर्य उदय होण्याच्या आधी पूर्व दिशेला जी लालिमा पसरते त्याला म्हणतात अरुणोदय. ही लालिमा काय आहे, ही आपल्याला संकेत देते की आता थोड्याच वेळात सूर्य उदय होणार आहे. तर सूर्य उगवलाच नाही, आत्ताशिक अरुणोदय झाला म्हणजे लालिमा पसरली, ती आल्याबरोबर अंधार माग माग सरकतो. तसं जिथं साधू आले, जिथं सद्गुरू आले, तिथं ज्ञानाचा प्रकाश पसरतो. जिथं ज्ञान पसरतं महाराज, तिथं आता अज्ञानाला, या तमाला सांगावं लागत नाही की आता तू माझं हृदय सोड. फक्त ती वेळ येऊ द्यावी लागते. म्हणून जे पद आता आपण ऐकलं हे फार सुंदर, याच्यामध्ये जे दृष्टांत दिले ते फार सुंदर. ती वेळ येऊ द्यावं लागते महाराज, की ज्या वेळेला बीज फलता है सदा माटी में मिल जाने के बाद. वर्षानुवर्ष एखादं बियाणं आहे पण ते त्याच्या जागेवर आहे म्हणून ते उगवलं का, त्याला ते उगावं, त्याला अंकुर फुटावा, याच्यासाठी मातीशी त्याचा संयोग झाला पाहिजे. तर बरोबर त्याला अंकुर येतो, त्याच्यापासून वृक्ष तयार होतो आणि मग फुलं फळं त्याला येतात. तशी ती वेळ, एक कमळ असतं, कमळाला वाटतं की आता सूर्यास्त झाला की कमळ बंद होतं. आता ते घाबरतं कमळ की आता रात्र होणार, आता मला बंद होऊन जावं लागणार, माझ्या पाकळ्या मला संकुचित करून घ्याव्या लागणार. त्यावेळेला त्याला महात्मे म्हणतात, देख कर काली घटा को भंवरा, म्हणजे त्या कमळाच्या पाकळीवरती येणारा भुंगा जो अखंड मकरंद सेवन करतो. त्याला कळतं आता सूर्यास्त झाला की पाकळ्या बंद होणार आणि माझा मकरंद मी वंचित राहील. मग तो दुःखी होतो. भंवरा म्हणजे भुंगा. आणि मग त्याला ती प्रकृती सांगते की हे देख कर काली घटा को भंवरा तू मत हो उदास. उदास होऊ नको का, बंद कलियां फिर खिलेगी रात ढल जाने के बाद. बस जीवनामध्ये माणसाने फक्त ती रात्र काढावी. एकदा ती रात्र जर का निघून गेली तर पुन्हा सूर्योदय जीवनामध्ये होत असतो. आज जन्मेजय राजांच्या जीवनामध्ये व्यास नावाचा सूर्योदय झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये आपले वेदव्यास कोण आहेत हे आपण ओळखावं, अर्थात आपले सद्गुरू. आज जन्मेजय राजाचं यज्ञ सत्र थांबवून प्रसन्न झाले वेदव्यासजी महाराज, जन्मेजय राजे. परंतु याचा एक परिणाम झाला जन्मेजय राजांच्या आयुष्यामध्ये. तो परिणाम काय आहे आणि त्यानुसार वेदव्यासजी महाराजांनी जन्मेजय राजांना संतुष्ट करण्यासाठी काय उपदेश केलेला आहे, हा सारा जन्मेजय राजाच्या आणि वेदव्यासजी महाराजांच्या संवादाचा भाग आपणही श्रवण करू उद्याच्या कथा भागामध्ये, ज्यामध्ये जन्मेजय राजे आता वेदव्यासजी महाराजांना प्रश्न विचारतील. ज्या प्रश्नामधून आई भगवती जगदंबेचा विलक्षण महिमा वेदव्यासजी महाराज सांगणार आहेत आणि ज्यामध्ये आई भगवती जगदंबेनं जे अवतार घेतले त्या अवतारांचंही वर्णन वेदव्यासजी महाराज करणार आहेत. म्हणून भगवती भगवंताची कृपा आपण समजू आणि आजच्या सेवेला पूर्णविराम देऊ. तत्पूर्वी
आज संध्याकाळी वेळ काय 8, आज संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये अमृताताई देशपांडे कंधारकर